थोडंसं हिंग, तीळ, ओवा, हळद, चवीनुसार मीठ, थोडा चाट मसाला घेतला आहे, कसुरी मेथी आणि हा लाल मसाला. आपण आता 4 बटाटे घेतले उकडून आधी आणि मकासुद्धा बॉईल करून घेतला. नंतर ते दोघं एकत्र करून स्मॅश केलं आहे. सध्या याच्यामध्ये काहीच टाकलं नाही आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स आपण एकत्रच टाकणार आहोत. सगळे मसाले आपण एकत्र केले. बटाटा आणि मका स्मॅश केला होता त्याच्यामध्ये आणि ते सगळं एकत्र मळून घेऊन त्याची अशी टिक्की बनवली. आकार तुम्ही कुठलाही देऊ शकता. आता आपण काय करूया, या टिक्की ज्या आहेत त्या थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण ते तळायची प्रोसिजर स्टार्ट करूया. तर टिक्कीज तळण्यासाठीचं कोटिंग म्हणून रवा घेतला आहे मी, थोडंसं मक्याचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि जरासं लाल तिखट. आता हे सगळं मिक्स करूया. त्याच्यामध्ये टिक्कीला कोट करूया आणि मग तळायला ठेवूया. टिक्की आता आपण तव्यावर डीप फ्राय नाही करणार आहोत, शॅलो फ्राय करून घेऊया. मग ती खरपूस झाली, देन वी आर डन. मोस्टली व्हेजिटेरियन डेजच्या दिवशी आपण ही डिश करू शकतो, कारण की त्याला लागणारं सामान तर सगळं आपलं मच्छीसारखंच असतं. फक्त ह्याच्यामध्ये आपण बटाटा यूज केला आणि कॉर्न्स यूज केले. तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला कशी झाली आहे.